मित्रांनो, खूप जणांची मागणी होती की 10 शेळ्या आणि एक बोकड यांचे वार्षिक उत्पन्न आणि वार्षिक खर्च यावरती एक व्हिडिओ घेऊन या. त्यामुळे मी हा व्हिडिओ घेऊन आलोय फक्त आपल्यासाठी. तर ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला 10 शेळ्या आणि एक बोकड यांच्यामधून वर्षाला किती उत्पन्न प्राप्त होईल आणि कशा प्रकारे किती खर्च येईल याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण नियोजन आणि पूर्ण खर्च आणि उत्पन्न हे याची एक कल्पना मिळून जाईल. तर नमस्कार मित्रांनो, मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी राज आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही जर युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ जे आहे ते दररोज पाहायला मिळत राहतील. आणि मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. तर चला आपण वळू आपल्या विषयाकडे. मित्रांनो, 10 शेळ्या आणि एक बोकड ही एक खूप महत्त्वाची संकल्पना आहे. कारण सहजासहजी 10 शेळ्या ह्या जवळपास सर्व लोक पाळू शकतात. जे नवीन आहे ते 5 किंवा 10 शेळ्या पाळू शकतात. आणि 10 शेळ्या जे आहेत हे जास्त बी नाही होत आणि जास्त कमीही नाही होत. हे एक मीडियम स्वरूपाची एक संकल्पना आहे शेळी पालनाची. त्यामुळे मी हा टॉपिक निवडलेला आहे, 10 शेळ्या आणि एक बोकड. मित्रांनो, तुम्ही तुमच्या पद्धतीने या 10 शेळ्यांचं बंदिस्त किंवा अर्धबंदिस्त किंवा मुक्त संचार कोणत्याही पद्धतीचं शेळीपालन करू शकता. तिन्ही पद्धतीमध्ये हे शेळीपालन जे आहे ते चांगल्या प्रकारे फिट बसत असतं. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घेण्याची खूप गरज आहे. तुमची जर घरची जमीन असेल जी तुम्ही शेळीपालनासाठी वापरत आहात, ज्यामध्ये तुम्ही शेळ्यांसाठी चारा लागवड करणार आहात, अशी जमीन जर तुम्हाला घरी असेल तर तुमचा शेळीपालनातील जो खर्च आहे, चाऱ्यावरती लागणारा जो मुख्य खर्च असतो तो झिरो होऊन जातो. आणि शेळीपालनामध्ये जर झिरो खर्च असेल चाऱ्यावरती तर शेळीपालन हे खूप जास्त परवडत असतं. जर झिरो बजेटमध्ये शेळीपालन जर आपल्याला करायचं असेल तर चाऱ्यावरती खर्च हा अतिशय कमीत कमी करावा लागतो किंवा घरचं क्षेत्र लागत असतं. आणि शेळीपालनामध्ये जितका खर्च कमी तितका प्रॉफिट जो आहे तो आपल्या हातात पडणार राहत असतो. आणि शेळीपालन हे चांगल्या प्रकारे परवडत असतं. मित्रांनो, आता आपण 10 शेळ्या म्हणजेच 10 शेळ्या आणि एक बोकड यांच्यावरती लागणारा पूर्ण खर्च म्हणजे 1.5 वर्षामध्ये यांच्यावरती लागणारा एक खर्च आपण बघणार आहोत. मित्रांनो, खास करून हे शेळीपालन जे आहे ते 1.5 वर्षाचं आहे. कारण 1.5 वर्ष म्हणजेच शेळीपालनाचा एक पूर्ण जो प्लॅनिंग असतो तो आहे. म्हणजे 1.5 वर्षामध्ये एक शेळीपालनाचा प्लॅनिंग जो आहे तो फिट बसत असतो. कारण शेळीपालनामध्ये आपल्याला जर 2 जोप्यांचं जर उत्पन्न काढायचं असेल तर पूर्णपणे आपल्याला 1.5 वर्ष लागतो. त्यामुळे ही जी 10 शेळ्या आणि एक बोकडाची संकल्पना आहे ती 1.5 वर्षाच्या कालावधीतली आपल्याला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, शेळीपालनामध्ये जास्तीत जास्त खर्च लागत असतो चाऱ्यावरती. जे लोक चारा बाहेरून घेऊन शेळीपालन करतात त्यांना सगळ्यात जास्त खर्च हा बाहेरच्या चाऱ्याचा लागत असतो. त्यामुळे तुम्ही जर घरचं शेती असेल तर तुम्ही त्यामध्ये चारा पिकं लागवड करू शकता. वेगळ्या प्रकारचे मित्रांनो तुम्हाला शक्य होईल ती चारा जर तुम्ही लागवड केली तर तुमचं शेळीपालन खूप जास्त तुम्हाला सोपं किंवा चांगल्या पद्धतीने परवडत असतं. त्यासोबतच चाऱ्यासोबत खुराकाची लागवड देखील आपण आपल्या शेतामध्ये करू शकतो. त्यामध्ये मका असेल, गहू, सोयाबीन, वेगळ्या प्रकारचे मित्रांनो हरभरे असतील, वेगळ्या प्रकारचे असे धान्य असतील जे आपण खुराकामध्ये वापरू शकतो. मित्रांनो, 10 शेळ्या आणि एक बोकड यांच्यासाठी एका प्लॉटचा म्हणजेच जवळपास 1.5 वर्षाचा खुराक आपल्याला लागणार आहे 7 ते 8 क्विंटल. आणि या खुराकाची किंमत जर आपण लावली तर सरासरी हा खुराक आपल्याला 11 ते 12 हजार रुपये पर्यंत जात असतो. ही फक्त खुराकाची आपल्याला किंमत झाली. जर आपल्या घरचा खुराक असेल तर अतिशय उत्कृष्ट. आणि हे 12,000 जे आहे 10 ते 12,000 रुपये हे आपल्या हातात पडून राहतील जर आपल्या घरचा खुराक असेल तर. परंतु आपण पकडले 12,000 रुपये खुराकाची किंमत. आणि मित्रांनो, मेडिकल खर्चामध्ये लसीकरण असेल, वेगळ्या प्रकारचे रोगराई असेल, ताप येणे, सर्दी होणे, आणखी अशा प्रकारच्या बिमाऱ्या असतील, त्यासोबतच पिल्लांचे आजार असतील, यामध्ये लागणारा खर्च जवळपास आपण 3,000 रुपये पकडला. अशा प्रकारे मित्रांनो, खुराक आणि जे मेडिकल सुविधा आहे त्यांचा खर्च जवळपास 15,000 रुपये आपण एका प्लॉटचा म्हणजे 1.5 वर्षाचा पकडलेला आहे. आता आपण बघू नफा, कशा प्रकारे आपल्याला नफा प्राप्त होतो किंवा उत्पन्न प्राप्त होतं. तर मित्रांनो, शेळीपालनातील सगळ्यात महत्त्वाचा उत्पन्नाचा सोर्स जो असतो, उत्पन्नाचा जो मार्ग असतो तो आहे पिल्लांची विक्री म्हणजेच करड्यांची विक्री. करडं हे शेळीपालनातील मुख्य उत्पन्न सोर्स आहे. मग त्यानंतर दूध विक्री असेल, वेगळ्या प्रकारच्या शेळ्या खरेदी करून विक्री असेल, ते वेगळं राहिलं. परंतु जास्तीत जास्त लोक जे आहेत ते करड्यांपासून खास मेन उत्पन्न कमवत असतात. मग 10 शेळ्यांचं एक 1.5 वर्षाचं उत्पन्न किती राहणार
मित्रांनो, शेळ्या ह्या 14 महिन्यामध्ये 2 वेतं देत असतात आणि जवळपास 1.5 वर्षामध्ये आपले दोन्हीचे दोन्ही वेताचे पिल्लं जे आहेत ते विकले जातात. एका वेतामध्ये 10 शेळ्या देतात 20 पिल्लं आणि काही शेळ्या ज्या आहेत 2 पिल्लं देतात, काही 1 पिल्लं देतात, काही शेळ्या ज्या आहेत ते 3 पिल्लं देतात. त्यामुळे आपण सरासरी प्रत्येक शेळीचं 2 पिल्लू पकडलेलं आहे. अशा प्रकारे 10 शेळ्यांचे 20 पिल्लं एका वेतामध्ये आणि दुसऱ्या वेतामध्ये म्हणजे 2 वेतामध्ये 10 शेळ्यांचे आपल्याला मिळतात 40 पिल्लं आणि 40 पिल्लांचं गणित जर आपण सरासरी 5,000 जर केलं, सरासरी 5,000 गणित जर केलं, त्यामधील काही करडं 5,000 विकतील, काही 4 विकतील, काही 6 काही 7 विकतील, काही 8 विकत असतात. त्यामुळे आपण कमी जास्त करून सरासरीने 5,000 रुपये प्रति पिल्लू धरलं. मित्रांनो, आपल्या शेळीपालनामध्ये करडांची मरतूक थोडीफार आपल्याला जाणवतच असते. किती एक्सपर्ट असला तरी त्याच्या शेडवरती पिल्लांची तुरळक मरतूक ही दिसतच असते. त्यामुळे आपण या 40 पिल्लांमधून 3-4 पिल्लं म्हणजे 4 पिल्लांची मरतूक पकडली तर खाली उरतात 36 पिल्लं आणि 36 पिल्लं हे आपल्या 1.5 वर्षाचा म्हणजे पूर्ण एका प्लॅनिंगचा पूर्ण प्लॉटचा नफा आहे. मग 36 पिल्लं इंटू 5 जर आपण केलं तर उत्तर येतं 1,80,000 रुपये. मित्रांनो, आपण जर ह्या 1,80,000 जे 36 पिल्लांची किंमत आपण पकडलेली आहे त्याच्यामधून खाद्य खर्च म्हणजे खुराकाचा जो खर्च आहे आणि मेडिकल सुविधा असेल याच्यावरील खर्च हा सगळा जर मायनस केला तर जवळपास 15,000 रुपये खर्च हा मायनस होईल आणि 15,000 खर्च मायनस झाल्यानंतर खाली उत्तर येतं 1,65,000 रुपये. मित्रांनो, 1,65,000 रुपये आपल्याला नफा खाली उरतो. काही कमी जास्त झालं मित्रांनो, वातावरणाच्या बदलामुळे काही कमी जास्त झालं तर नाही 1,65,000 मिळाले तर 1,40,000 किंवा 1,50,000 अशा रूपाने आपलं उत्पन्न हे 10 शेळ्यातून आपण मिळवू शकतो. आणि मित्रांनो, 1,50,000 रुपयेच्या आसपास उत्पन्न हे काही कमी नाही. 1.5 वर्षामध्ये 10 शेळ्यातून इतकं उत्पन्न मिळणं हे खूप चांगली गोष्ट आहे आणि एवढ्या पैशामध्ये आपलं वर्षभर घरही चालू शकतं, 4-5 जणांचं कुटुंबही चालू शकतं आणि जो शेतातील खर्च आहे तोही काही मुद्द्यावरती किंवा काही प्रमाणामध्ये भागू शकतो. अशा प्रकारे मित्रांनो, शेळीपालनाचे महत्व आहे. 10 शेळ्या ह्या एक माणूस खूप सोप्या पद्धतीने पाहू शकतो किंवा हँडल करू शकतो आणि त्या शेळ्या पाहून इतर कामं देखील तो करू शकतो. त्यामुळे मित्रांनो, शेळीपालन हे इतकं प्रसिद्ध आहे आणि याच्यातून खूप जास्त फायदा मिळतो असं म्हटलं जातं. अशा पद्धतीने मित्रांनो, आपण जर सरासरी गणित लावलं तर जवळपास 1,40,000 ते 1,50,000च्या आसपास आपल्याला उत्पन्न प्राप्त होत असतं. तर मित्रांनो, हे आहे 1.5 वर्षातील 10 शेळ्या आणि 1 बोकडाचं उत्पन्न. तुम्हाला हे उत्पन्न कसं वाटलं? तुम्हाला यावरती काही समस्या असेल तर तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगू शकता. मित्रांनो, ह्या युट्यूब चॅनलवरती मी अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज घेऊन येत असतो. खूप सारे व्हिडिओज जे रोगराया असतील, उपचार असतील, नैसर्गिक उपचार असतील, घरगुती उपचार किंवा मेडिकलचे उपचार, अशा प्रकारचे सर्व प्रकारचे व्हिडिओ जे आहे ते युट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे आणि ते पाहण्यासाठी तुम्हाला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओच्या लिस्टमध्ये जाऊन कोणताही व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. खूप माहिती त्यामध्ये दडलेली आहे. तर मित्रांनो, हे उत्पन्न आहे सर्वसाधारण शेळ्यांचं, जे आपण एका ग्राउंड लेवलला बेसिक लेवलला करतो सर्वसामान्यपणे. परंतु जर आपण वेगळ्या शेळ्या आणल्या, बिटल, बोअर, जे सोजत, शिरोई वगैरे वेगळ्या प्रकारच्या जाती आहे, जमनापरी, तोतापरी, मित्रांनो ह्या शेळ्या ज्या आहेत त्या वेगळ्या कॅटेगरीमध्ये मोडतात. हे जे उत्पन्न आहे ते गावरान शेळ्यामधून आपण आरामशीर मिळू शकतो. परंतु वेगळ्या जातीच्या जर बाहेरील शेळ्या जर आपण आणल्या तर त्याच्यामध्ये त्यांचे जे गणित आहे उत्पन्नाचं ते वेगळ्या स्वरूपात असू शकतं. त्याला तुम्ही बेभाव विकू शकता. परंतु मित्रांनो, हे एक बेसिक गणित होतं जे सर्वसामान्य लोक करतात आणि जास्तीत जास्त अशा प्रकारे शेळीपालन केलं जातं किंवा अशा प्रकारे उत्पन्न मिळवलं जातं. परंतु मित्रांनो, अशा प्रकारचं अशा स्वरूपाचं उत्पन्न जर तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्हाला तुमचं शेळीपालनाचं नियोजन हे 1 नंबर ठेवावे लागेल, नाहीतर इतकं उत्पन्न प्राप्त होत नाही. तर मित्रांनो, काही लोकांना 10 शेळ्यातून कधी कधी उत्पन्नच प्राप्त होत नाही, 0 उत्पन्न प्राप्त होतं. कधी कधी त्यांना ते लॉसमध्ये जातात तर कधी कधी 20,000, 40,000, 50,000 असं उत्पन्न प्राप्त होत असतं. मग हे कशामुळे होतं? तर नियोजन योग्य पद्धतीने न जमल्यामुळे. त्यासाठी मित्रांनो, नियोजन जर जमलं, अच्छे 1 नंबर जर नियोजन असेल, 1 नंबर तुम्हाला जर माहिती असेल शेळीपालनातील, तर अशा प्रकारचे 1.5 लाखाच्या आसपास तुम्ही उत्पन्न 10 शेळ्यांतून कमवू शकता किंवा प्राप्त करू शकता. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, त्यासाठी तुम्हाला तुमचं नियोजन जे आहे शेळीपालनाचं हे अतिशय उत्कृष्ट ठेवावे लागेल. तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे शेळीपालन हे करावं लागेल, तेव्हा इतका नफा तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये बस इतकंच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन दिलेलं आहे त्याला प्रेस करून नंतर घंटा येईल त्याच्यावरती प्रेस करा
आणि त्या घंटेला ऑलवरती प्रेस करा, जेणेकरून चॅनलचं नोटिफिकेशन चालू होईल आणि मी जेव्हा याच प्रकारचा माहितीपूर्ण व्हिडिओ अपलोड करतो युट्यूबवरती त्याची लगेच माहिती तुम्हाला प्राप्त होईल. तर चला मित्रांनो, भेटू याच प्रकारच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. जय जवान, जय किसान.